हक्काचा आणि आपलंसं करणारा नेता अशी ओळख निर्माण करणारे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतृत्व रवींद्र माने हे सध्या इचलकरंजीच्या राजकारणातील मास्टर स्ट्रोक म्हणून ओळखले जात आहेत। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय हालचालींमध्ये महायुतीत सामंजस्य राखून उमेदवारी निवड ते जागा वाटप ऐक्य साधून महायुतीच्या विजयाच्या दिशेने त्यांनी सर्वांना सोबत घेऊन मोठे पाऊल टाकले आहे। महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेला 11 जागा मिळाव्यात अशी ठाम भूमिका रवींद्र माने यांनी सुरुवातीपासूनच मांडली होती। केवळ जागांची मागणी न करता त्या जागांवर विजय मिळवून देणारे सक्षम जनाधार असलेले उमेदवार देण्याचा त्यांचा आग्रह महायुतीच्या चर्चेमध्ये महत्वाचा ठरला आहे। त्यामुळेच रवींद्र माने हे केवळ रणनीतिकार नव्हे तर विजयाची दिशा ठरविणारे नेते म्हणून पाहिले जात आहेत। तळागाळातील नागरिकांचा खंबीर आधार आहोत हे रवींद्र माने यांनी वेळोवेळी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे। त्यामुळे हक्काचा नाही तर अख्खा आपला रवींद्र माने आहे अशा शब्दात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांची ठळक ओळख आहे। जिल्ह्याच्या राजकारणात कोणताही महत्वाचा निर्णय असो, रवींद्र माने हे नेहमीच अग्रेसर आणि सर्वसमावेशक भूमिका घेताना दिसतात। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ते केंद्रबिंदू मानले जात आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी त्यांनी सातत्याने सेवा दिली आहे। हाक मारा सेवा हजर हे त्यांचे कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरले आहे। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आर्थिक दिलासा मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। भागातील कोणताही समस्येला योग्य पद्धतीने उत्तर शोधणारा नेता म्हणून त्यांचे कौतुक होते। त्यामुळे त्यांच्याकडे येणारा माणूस पक्ष पाहत नाही तर आपल्या प्रश्नांना न्याय देणारा माणूस म्हणून मदतीच्या अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षांना खरे उतरण्याचा सदैव प्रयत्न त्यांचा असतो। विशेष बाब म्हणजे विरोधक जरी एखादे काम घेऊन आले तर ते राजकीय द्वेष न ठेवता सामाजिक हिताच्या दृष्टीने निर्णय घेतात। कामात राजकारण न पाहता जनतेच्या प्रश्नात देव आणि माणूस पाहण्याची त्यांची भूमिका सर्वमान्य झाली आहे। त्यामुळे आज त्यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून न राहता जनसामान्यांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणून निर्माण झाली आहे। महापालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत असलेली शिवसेनेची ताकद लक्षवेधी ठरली। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला पुरुष नागरिक उपस्थित राहून त्यांनी आपले समर्थन व्यक्त केले। हा शक्ती प्रदर्शनाचा क्षण आगामी निवडणुकीतील शिवसेनेची दिशा दाखविणारा ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। इचलकरंजी महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून शिवसेना लढत आहे। या निवडणुकीत रवींद्र माने यांचे नेतृत्व पक्षाला मोठ्या यशापर्यंत नेईलच, पण त्यांची रणनीती महायुतीला पहिले महापौर मिळवून देणारच असे सध्याचे राजकीय चित्र दिसते। जनाधार, संघटन क्षमता आणि संयमी सेवाभावी प्रतिमा या त्रिसूत्रीकरणाच्या बळावर रवींद्र माने हे इचलकरंजीच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होत आहे। त्यांना महायुतीतील घटक पक्षांनी जोरदार साथ मिळत असून महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली असून हा लढा महायुतीच्या विजयाची पताका महापालिकेवर फडकविल्याशिवाय थांबणार नसल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे।